कहाणी सोमवारची खुलभर दुधाची. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो राजा मोठा शिवभक्त होता. त्या राजाच्या मनात आलं आपल्या देवळातल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा. परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली. मग राजाच्या प्रधानानं राजाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणे राजानं दवंडी पेटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. राजाची दवंडी ऐकताच सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कुणाला काही सुचेनासं झालं. त्या सगळ्यांनी घरात दूध न ठेवता, वासरांना न पाजता, मुलांना न देता सगळं दूध देवळात नेलं. गावचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही. दुपारी मात्र एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं, मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे त्यांनी पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं आणि देवाची मनापासून प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही, पण मी भक्तिभावानं हे दूध तुला अर्पण करते आहे. असं म्हणून त्या आजीने दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे काय चमत्कार झाला. म्हातारी आजी परतल्यावर गाभारा दुधानं भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं, राजाला कळवलं, पण नेमका कोणत्या कारणानं गाभारा भरला याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले, तरीही कारणाचा शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी बाई पार घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिने कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळतळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. मग राजा म्हणाला, याला युक्ती काय करावी? आजी म्हणाली, मुलावासरांना दूध पाजावं, घरोघरी सगळ्यांना आनंदी करावं, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. नंतर राजानं म्हातारीला सोडून दिले. राजाने गावात पुन्हा दवंडी पिटली. चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. राजानं हात जोडून प्रार्थना केली. राजा डोळे उघडून पाहतो तर काय, देवाचा गाभारा दुधाने भरून गेला होता. राजाला फार आनंद झाला. राजाने खुश होऊन म्हातारीला इनाम दिले. लेकी सुनांना घेऊन ती म्हातारी आजी सुखानं नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.